नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही सर्व? मजेत आहात ना? पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये. आज आपण निघालो आहोत एक नवीन जागा एक्सप्लोर करायला, जी लास्ट टाईम आपण एक खाडी कव्हर केलेली बघा तुम्हाला आठवत असेल. तसंच अजून एक लोकेशन आहे जे आपल्याला भेटलेलं आहे. ते आपण कव्हर करण्यासाठी आज निघालेलो आहोत. तो आज आपण जाऊयात ते एक्सप्लोर करूयात आणि बघूयात लोकेशन वगैरे कसं आहे ते आणि जे खाडीचं बनवलेलं आहे ते प्लेस आपण बघूयात आता. चला निघूया. सो मित्रांनो आपण पोहोचलेलो आहोत, ऑलमोस्ट निघालेलो आहोत आणि ऑन द वे आपण आता सध्या आहोत आणि आता चाललेलो आहोत तिकडे लोकेशनला. तर आपण आता जाऊयात. पहिलं आपण पेट्रोल भरून घेतलेलं आहे आणि आता इकडनं आपण निघालेलो आहोत जाण्यासाठी. सो ह्या साईडने इकडे आपल्याला ते जावं लागतं. आपण ॲक्चुअली फिरून-फिरून आलेलो आहोत खूप जास्त. बिकॉज मध्ये रस्ता एक बंद होता, जो डायरेक्ट रोड होता. ते कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे, त्यामुळे ते रोड बंद केलेला त्यांनी. सो आपण दुसऱ्या वेने दुसरा जो रोड होता, तिथून आपण गाडी टाकलेली आहे आणि आता ती गाडी आपण पुढे-पुढे घेऊन चाललेलो आहोत खाडीच्या लोकेशनला. सो लास्ट टाईम आपण जी खाडी कव्हर केलेली ते इकडे आपलं जे होतं, मानकोलीचा ब्रिज होता त्या साईडचं होतं. आता जी आपण खाडी कव्हर करत आहोत, ती डिफरंट लोकेशनची आहे. ती डोंबिवलीमध्येच आहे. बट ही जी खाडी आहे ती डिफरंट लोकेशनचं आहे. बेसिकली 3 ते 4 खाडीचे प्लेसेस यांनी खाडीवरती जे प्लेसेस केले आहेत बसण्यासाठी वगैरे, ते डोंबिवलीमध्ये केलेले आहेत. ठाकुर्लीमध्ये पण काम चालू आहे. इव्हन कल्याणमध्ये असे लोकेशन बनवण्याचं काम चालू आहे. जे की खूप छान असं त्यांनी बनवलेलं आहे. त्यातलंच एक आता लास्ट टाईम आपण कव्हर केलेलं आणि आज दुसऱ्या ठिकाणी आपण कव्हर करायला चाललो आहोत. सो इकडे आपण सरळ-सरळ गेलं की आपल्याला ते लोकेशन तिकडे आहे, जिथे आपण जाणार आहोत आणि आता ऑलमोस्ट आपण त्या खाडीजवळ पोहोचलेलो आहोत. हा रोड बघू शकता पूर्णपणे खाली आहे. हा तिकडे जाण्याचाच रोड आहे, जो पूर्ण वन साइड वन वे काइंड ऑफ रोड आहे. बट छोटा रोड आहे, कारण की जास्त लोकं नसतात, जास्त लोकं नाहीयेत इथे आणि थोडंसं आउटसाइड आहे त्याच्यामुळे आणि हे समोर तुम्ही बघू शकता गेट, जिथे आपण आलेलो आहोत. सो हेच आजचं आपलं खाडीचं लोकेशन आहे. तुम्हाला बोर्डवरून समजलंच असेल, की कुठे आपण आलेलो आहोत ते. सो बेसिकली आपण ज्या लोकेशनला आलो आहोत ती लोकेशन आजची ही आहे. पहाडीची लोकेशन जी डोंबिवलीमध्ये बेसिकली नवीनच बनवलं आहे. तर आपण आज ती कव्हर करतो आपल्या व्हिडिओमध्ये. सो तुम्ही बघू शकता एक्झॅक्टली आता हे जे आहेत हे जे शेड वगैरे त्यांनी केलंय हे त्यांनी आत्ताच केलेलं आहे. याच्या आधी इथे नव्हतं काही. आपण आज तेच कव्हर करतो. सो आपण ते बघूया. सो तुम्हाला हे लोकेशन कसं वाटतं ते पण बघा. आज आपण इकडे सकाळी शूट करायला आलोय, त्यामुळे इथे जास्त कोणी लोक नाहीये. तर तुम्ही बघू शकता हे खाडी वगैरे इथे कसं आहे आणि हे वेगळं म्हणजे दिसतं इथे मोस्टली वैकुंठ धाम वगैरे आहे आणि ही जी खाडी आहे आणि इकडे मोस्टली गणपती विसर्जन वगैरे होतात. असे खूप सारे कार्यक्रम इथे होत असतात. So आजचं हे जे लोकेशन आहे ते आपण हे बघू शकता. हे इथे बघू शकता पाण्यामध्ये बोट वगैरे पण चालू आहे. सो ही बेसिकली आहे कल्याणची खाडी. कल्याण डोंबिवलीची जी खाडी आहे ती आहे. समुद्राचं पाणी ज्यावेळेस वरती येतं त्यावेळेस ही खाडी पूर्ण भरलेली असते. ज्यावेळेस भरती वगैरे येते त्यावेळेस पूर्ण भरलेलं असतं आणि पाणी पूर्ण इकडे येतं. आणि ते समोर तुम्ही बघताय हे आहे ठाकुर्लीवाला आहे एरिया. जे तुम्हाला दिसतंय इकडे बिल्डिंग्स वगैरे दिसताय समोर. हे जे दिसतायत ना हे जे ठाकुर्लीचा पूर्ण एरिया आहे आणि त्या अजून थोडंसं पुढे गेलं की तिकडे मग येतं आपलं कल्याणचं लोकेशन. सो हे आपलं आजचं हे जे आहे खाडीवालं हे इथलं लोकेशन आहे आणि हा एरियाचं नाव आहे बेसिकली हे जे तुम्ही रस्ता वगैरे बघताय ना हे गणपती विसर्जनसाठीचा हा जो एरिया आहे तो असं गणपती इथपर्यंत खालीपर्यंत घेऊन येण्यासाठी हे जे आहे ते इथे स्लोप वगैरे बनवलेलं आहे आणि हे आजचं आपलं बेसिकली लोकेशन आहे आणि इकडे तुम्ही बघू शकता. आणि त्या साईडला पण तुम्हाला दिसत असेल की तिकडे पण जे आहे ते बोट वगैरे येत आहे. हे बोट बेसिकली हेच आहे की जे इथून रेती वगैरे काढण्याचं जे काम चालू असतं
ते ह्या याच्यातून येतं. आणि हा आहे कुंभारपाडा बेसिकली कुंभारखान पाडा. आणि हा कुंभारखान पाड्याचा एरिया आहे आणि ते आपण इथे घेतोय, कव्हर करतोय. तिथली बेसिकली ही खाडी आहे आणि त्याचं आपण हा लोकेशनला आपण आलेलो आहोत. आणि हे जे आहे इकडे बघू शकता सेटिंग साठी पण जागा आहे प्रॉपरली. सो आजचा हा आणि त्या साईडला जे आहे ते बेसिकली कोनगाव वगैरे, भिवंडी वगैरे त्या साईडचा एरिया आहे तो अपोजिट साईडला खाडीच्या. सो अशा प्रकारचं हे आजचं लोकेशन होतं. इकडे बसायला वगैरे कॅपॅसिटी आहे प्रॉपरली आणि इथे ग्राउंड वगैरे आहे मस्त. हे सर्व. So whenever I feel stressful, I come to this place. ही प्लेस आहे डोंबिवलीमध्ये. कुंभारखान पाडा येथे खाडी आहे ही. बघू शकता हे सर्व खाडीचं लोकेशन आहे प्रॉपरली. तर डॉग पण बघू शकता कसं पाण्यामध्ये बसलाय, अंघोळ करताय लोक. आणि त्या साईडला तुम्हाला आय डोंट नो दिसतंय की नाही, बट ट्रेन कशी क्रॉसिंग होते ते बघा. तिथून ट्रेन वगैरे जाते आणि हे प्रॉपरली असं लोकेशन आहे आपलं. सो हे एक लोकेशन आहे जे आज आपण कव्हर करतोय आणि बघतोय. तर तुम्हाला हे लोकेशन कसं वाटतंय, काय वाटतंय ते नक्की सांगा. बाकीचं आपण हे कव्हर करूयात पूर्णपणे. आणि हा जो आहे, हा जो वॉक करण्यासाठी मॉर्निंग वॉक और इव्हिनिंग वॉकसाठीचा ट्रॅक आहे. आणि इथून मोस्टली लोक वॉकसाठी वगैरे येत असतात. प्लस सनसेटचा जो टायमिंग असतं इथे ते एक अमेझिंग असतं. जो व्ह्यू तिथे येतो ना, ते खूप मस्त येतो. हा आहे कुंभारखान पाडा, गणेश घाट. सो अशा प्रकारे हे आजचं जो लोकेशन होतं ते आपलं होतं. आणि हे तुम्ही बघू शकता किती छान लोकेशन आहे. पूर्ण पाणी पण आज खूप वरती आलं त्याच्यामुळे मस्त वाटतं एकदम लोकेशन. सो आपलं आजचं हे जे लोकेशन होतं हेच आपण कव्हर करत होतो. तुम्हाला हे लोकेशन कसं वाटलं नक्कीच सांगा. तो गाईज आजच्या लोकेशनमध्ये आपण हे कुंभारखान पाड्याची जी खाडी होतो ती आपण कव्हर करत होतो. आणि इथला जो एरिया होता, जो इथे बसण्यासाठीचा एरिया वगैरे आहे, ही जे खाडीचा त्यांनी जागा जी क्रिएट केली आहे ती आपण बघायला आलो होतो. आणि हेच होतं की इथले जे लोकेशन आहे ते कव्हर करणं बेसिकली आपलं हेच आहे. मोटिव्ह हेच आहे की आपल्या एरियामधलं किंवा कल्याण आणि त्याच्या नियरबायच्या एरियामधले जे लोकेशन्स आहे, जे चांगले चांगले लोकेशन्स आहेत ते आपण कव्हर करणं आणि ते पोस्ट करणं. आणि मोस्टली माझं वीकेंड जे असतं ते कसं मी स्पेंड करतो, कुठे कुठे स्पेंड करतो, काय काय करतो, हे याच्यात बेसिकली मी कव्हर करतो. तुम्हाला हे आजचं लोकेशन कसं वाटलं आणि जिथे मी आलोय ते लोकेशन तुम्हाला कसं वाटलं, हे खाडीचं लोकेशन कसं आहे ते नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि अजून तुमचे काय ओपिनियन्स असेल ते पण कमेंटमध्ये मेन्शन करा. आणि हे लोकेशनबद्दलचे तुमचे जे व्ह्यूज आहेत ते पण कमेंटमध्ये मेन्शन करा. बाकी तुम्हाला हे लोकेशन कसं वाटलं हे नक्कीच सांगा. आणि चॅनलचे जे माझे व्हिडिओज आहेत ते तुम्हाला आवडतात की नाही ते पण नक्की सांगा. आणि चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आजच्यासाठी आपण इथेच थांबूयात. आजचं हे लोकेशन आपण एक्सप्लोर केलं आहे. बाकीचं आता तुमचे काय ओपिनियन्स आहेत ते नक्की पुढे सांगा आम्हाला. थँक सो मच. चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय. उडवू नकोस रे, जेवू दे त्यांना. From my bag. सो हे गार्डन एक आहे इथे सेम खाडीच्या बाजूला आपण बघू शकता. लहान मुलांसाठीचा हा जो गार्डन आहे, इथे खूपशा अशा ऍक्टिव्हिटीज आहेत ते लहान मुलांसाठी तुम्ही करू शकता. जसं की हे घसरगुंडी आहे, झोके वगैरे आहे. सो असा हा छोटासा गार्डन पण इथे आहे खाडीच्या नियर बाय. सो हे तुम्ही मस्त इथे लहान मुलांना घेऊन येऊ शकता तुमच्या आणि इथे हे करू शकता ऍक्टिव्हिटीज. आणि बाकीच्या खाडी आहेत मोठ्यांसाठी तर बघू शकता. सो तुम्हाला हे लोकेशन कसं वाटलं ते नक्की सांगा.